नमस्कार मंडळी. सईच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी मुक्ता आणि सागरला पॅरेंट्स म्हणून बोलवलेलं असतं. सागर आणि मुक्ता दोघंही सईच्या शाळेमध्ये आलेले असतात. सागर आणि मुक्ताला बघून सईच्या टीचरला देखील आनंद झालेला असतो. त्या मॅडम मुक्ता आणि सागरला म्हणतात की खरं तर तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तर मुक्ता ते सर्व डेकोरेशन आणि तयारी बघून म्हणत असते की खरंच तुम्ही खूप छान तयारी केली आहे. मॅडम म्हणतात की खरं तर ही ऍक्टिव्हिटी आम्ही मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा आयोजित केली आहे. पालकांना दिवसभर काम करून त्यांना मुलांसाठी वेळ देणं शक्य होत नाही आणि ही ऍक्टिव्हिटी आम्ही मुद्दाम केली आहे जेणेकरून पालकांमधील आणि मुलांमधील अंतर ते कमी होईल आणि त्यांचा बॉन्ड अजून जास्त स्ट्रॉंग होईल. आमचा इतक्या वर्षानंतरचा हा अनुभव आहे की खरंच असं केल्यानंतर मुलांचा आणि पालकांमधला बॉन्ड अजून स्ट्रॉंग होतो. मुक्ता मात्र या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. तर सागर सईच्या मॅडमला म्हणतो की मॅडम हे सगळं लवकर संपेल ना, कारण मला ऑफिसला पण जायचंय. तेव्हा मॅडम हो म्हणतात आणि तिथून निघून जातात. मात्र सागर ज्या प्रकारे त्या मॅडमशी बोललेला असतो ते मुक्ताला अजिबात आवडलेलं नसतं. ती पहिल्यांदा सईला तिच्या मित्रांसोबत खेळायला पाठवते आणि मग सागरला बोलायला सुरुवात करते. सागरला ते म्हणत असते की हे काय तुमचं घर नाहीये, सईची शाळा आहे आणि त्या सईच्या मॅडम होत्या. त्यामुळे घरी ज्या प्रकारे तुम्ही सर्वांशी उद्धट बोलत असताना निदान इथे तरी तसं बोलू नका. आणि आज आपण इथे सईसाठी आलोय आणि ऑफिसला तर तुम्ही रोजच जाता ना, तर मग आजचा दिवस सईसाठी द्यायला काय हरकत आहे. आणि प्लीज इथे असलेल्या लोकांची जरा तुम्ही नीट वागा. तर सागर तिला म्हणत असतो की मला तुमच्यासारखी ऍक्टिंग करायला जमत नाही. तसंही तुम्ही चांगलं वागण्याची ऍक्टिंग करतातच ना, मग करा तुम्ही तुमची ऍक्टिंग. तर इकडे सावनी रागाच्या भरामध्ये घर सोडून चाललेली असते. हर्षवर्धन तिला थांबवत असतो. सावनी म्हणत असते की मी अजिबात इथे राहणार नाही. हर्षवर्धन म्हणतो की मग तू कुठे जाणार आहेस. सावनी म्हणते की मी कुठेही जाईल, परंतु मला या घरामध्ये अजिबात राहायचं नाहीये. तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये तुम्ही नेहमी माझी मोडतोड करताय. मी काय खेळणं आहे का. तो सागर दारू पिऊन आपल्या घरी काय येतो, त्याची आई माझ्या तोंडावर थुंकून काय जाते, पण तू मात्र काहीच करत नाही. तू त्या सागरला हरवण्यासाठी एवढे मोठे प्लॅन बनवतो, परंतु काय होतं त्या प्लॅनने, काहीच साध्य होत नाही ना. आणि जेव्हा तुझे प्लॅन खाली पडून मोडतात तेव्हा तू मलाच पुढे करतोस आणि मग मला सगळं ऐकून घ्यावं लागतं. आजही सागर मला किती बोलला, परंतु तरीही मलाच ऐकावं लागलं ना. हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की सावनी मला मान्य आहे की सागर आणि सागरची आई तुला जे काही बोलले ते खूप वाईट होतं, पण प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा सावनी म्हणत असते की हर्षवर्धन तुला कसं काही कळत नाहीये, कारण मी सगळं सोडून तुझ्या पाठीमागे इथे आलीये. मी तुला एकदा नाही तर अनेकदा सांगितलंय की मला त्या लोकांशी काही संबंधच ठेवायचा नाहीये. तू सतत मला प्यादा म्हणून पुढे सरकवत असतो, परंतु एक लक्षात ठेव, मी प्यादा नाही तर राणी आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की हो तू राणीच आहे. तेव्हा सावनी म्हणते की मग मला राणी सारखं ट्रीट कर. सावनी रडत रडत म्हणत असते की आतापर्यंत तू जे काही सांगितलं सगळं मी काही तुझ्या मनासारखं केलं. हर्षवर्धन तिला म्हणत असतो की सावनी यापुढे असं काही होणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. सावनी म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवायला तू आधी तो विश्वास तर जप. सावनी त्याला म्हणत असते की हे बघ आदित्य हा माझा मुलगा आहे आणि मी त्याला कधीही अंतर देऊ शकत नाही आणि जर तो सागर माझ्या मुलाला जर माझ्याकडनं घेऊन गेला ना तर मी सगळं जाळून टाकेल. हर्षवर्धन तिला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, आदिला तुझ्यापासून कोणीच दूर करू शकणार नाही. आणि मग सावनी हे ऐकायला तयार होते. तर इकडे सईच्या स्कूलमध्ये सागर आणि मुक्ता खाली बसलेले असतात आणि सागर म्हणत असतो की आता हे अजून किती वेळ असंच चालणार आहे. तेव्हा शेजारील एक पालक म्हणतात की अहो हे दिवसभर असेच ऍक्टिव्हिटी सुरू असणार आहे, तुम्हाला काही कुठे जाता येणार नाही. सागरला खूप वैताग आलेला असतो. मुक्ता सागरला म्हणते की जेव्हा पालकांना समजतं ना की त्यांना त्यांच्या मुलासोबत गप्पा मारायच्या आहे, वेळ घालवायचा आहे, तेव्हा ते खुश होतात, तुमच्यासारखे असे फुगून नाही बसत. तर आता सईच्या मॅडम अनाउन्स करतात की आता पालकांनी येऊन त्यांना त्यांच्या मुलाबद्दल काय वाटतं आणि त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांना काय सांगायचंय. जे ते पालक येतात, स्टेजवर जातात, त्यांचं मनोगत ते व्यक्त करत असतात. जेव्हा सागर आणि मुक्ताची वेळ येते, बघा मला हे सर्व खूप ऑकवर्ड वाटतंय, मी काही तिकडे जाणार नाहीये, प्लीज तुम्हीच जा. त्यामुळे मुक्ता आता सागरकडे दुर्लक्ष करते आणि स्वतः ती स्टेजवर जाते. तर मुक्ता सांगू लागते की ज्याप्रमाणे माझी सई ही गोड आहे ना, त्याप्रमाणे तिचे पप्पा त्याहूनही जास्त गोड आहेत. आणि हे ऐकून सागरला तर ठसकाच लागतो. मुक्ता म्हणत असते की जेवढ्या गोष्टी मी सईसाठी करत नाही तेवढ्या गोष्टी तिचे पप्पा तिच्यासाठी करतात. सागर सईची खूप काळजी घेतो आणि कधी जर तिला बरं वाटत नसेल तर तिच्या जवळ सुद्धा बसून राहतो. तो रात्री अपरात्री तिला क्लिनिकला घेऊन जातो. इतकंच नाही तर सईचे केस सुद्धा तो धुवून देतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इतर पालकांना सुद्धा सागरचं खूप कौतुक वाटायला लागतं. मुक्ता पुढे म्हणत असते की एकदा तर मला सईच्या शॉपिंग साठी जायचं होतं, सईला आणि मला शॉपिंगला जायचं होतं, तर आमच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून सागरने त्याच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या. सागरला ते सर्व क्षण आठवत असतात आणि मुक्ता मात्र खूप लांब लांब फेकत असते, त्यामुळे तो मुक्ताकडे रागाने बघत असतो. मुक्ता पुढे म्हणू लागते की सागर सईसाठी तर खूप जास्त करतात, परंतु त्यांनी माझ्यासाठी सुद्धा खूप काही केलंय. त्यांनी मला सईला मिळवून दिलं. सईला मी जन्म दिलेला नाहीये, सईची मी सावत्र आई आहे.
नाहीये. सावत्र आई तर तिच्या मुलांना खूप त्रास देते असं ऐकलंय, पण माझी सई जर माझ्या जवळ नसली ना तर मला जास्त त्रास होतो आणि तिच्याशिवाय मी अजिबात जगू शकत नाही. तिच्यामुळेच ह्या समाजाने मला आई म्हणून मान्यता दिली. मुक्ताचं हे बोलणं ऐकून सर्व पालक आता मुक्तासाठी टाळ्या वाजवतात. तर इकडे सावनी एक व्हिडिओ बघत असते आणि स्वतःशीच हसत असते. तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की काय झालं. सावनी म्हणते की जर आपण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवला ना तर सगळंच बदलतं. तुला माहितीये का, सागर जेव्हा दारू पिऊन आपल्या घरी आला होता त्या गोष्टीला आता मी एका वेगळ्याच नजरेतून बघते, तर मला ही गोष्ट वेगळी वाटते. सावनी हसत म्हणते की सागर कायम इथे येत असतो आणि तो कायम मला त्रास देत असतो, याचा अर्थ एकच होतो की त्याचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. हर्षवर्धन हसत असतो आणि म्हणत असतो की परंतु आता तर त्याचं लग्न झालंय. सावनी म्हणते की हो, त्याचं लग्न झालं असलं तरी ती मुक्ता काकूबाई त्याला कधीच आवडणार नाही, कारण पुरुषांना अशा बायका आवडतच नाही. हर्षवर्धन म्हणतो की अरे बापरे, जर असं असेल तर मग आपण या गोष्टीचा फायदा घ्यायलाच हवा. त्यावर सावनी सुद्धा हसून हो म्हणते. तर आता मुक्ता जे काही बोललेली असते त्यामुळे सई मात्र खूप खुश असते. तर सागर मुक्ताला म्हणत असतो की तुम्हाला एवढं सगळं बोलायची काही गरज होती का? माझी इमेज नीट करण्यासाठी मला तुमची मदत नकोय. मुक्ता म्हणते की मी जे काही बोलले ना ते सईसाठी बोलले, तुमची इमेज ठीक करण्यासाठी अजिबात नाही बोलले. त्यानंतर टीचर दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्वांना पार्टिसिपेट करायला सांगत असतात. तर मुक्ताने हात वर केलेला असतो आणि सागरने काय हात वर केलेला नसतो. त्यामुळे मुक्ता सागरचाही हात वर करते आणि म्हणते की आम्ही देखील यामध्ये पार्टिसिपेट करणार आहोत. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सावनी जेव्हा सागरच्या घरी जाते तेव्हा सावनी तिथे नसते. तर इंद्रा तिला सांगते की सई तिच्या शाळेत गेलीये आणि तिच्यासोबत तिचे आई वडील देखील गेले. त्यामुळे सावनी खूप चिडते. सावनी म्हणत असते की सईची आई मी आहे आणि तिला भेटण्यापासून मला कोणीही दूर करू शकत नाही. मात्र इंद्रा तिला हाताला धरून बाहेर ढकलून देते. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.